सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये. आपण स्टँडर्ड 10 चं ग्रामर सुरूच बघत आहोत. काय बघत आहोत? ग्रामर सुरू. फक्त लक्ष द्या, एक नंबर गजब. चला, आपल्याला कोणतंही गणित हा क्वेश्चन नंबर सेकंड आहे. पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 बघितला. हा सेकंड मधला सेकंड क्वेश्चन. ax by c या जनरल फॉर्म मध्ये पाहिजे. a म्हणजे नंबर, b म्हणजे नंबर, c म्हणजे नंबर. हे गणित असं आहे का भाऊ? नाही, कारण मला नंबर उजव्या साईडला पाहिजे. हा 4 इकडे आहे. मला इथं फक्त xy पाहिजे किंवा ab पाहिजे. हे तसं नाही, मी गणित खाली इथं लिहितो. फक्त लक्षात दे, वरती बघ गणित आहे 3y - 4 0. या जनरल फॉर्म मध्ये हे गणित असं होणार 3x बाळा इकडे -4 आहे, इकडे गेला की किती होणार? +4. क्लियर? समजलं तुम्हाला आता? आता याही गणिताला आपण इथं सॉल्व करून टाकू. चला, मला इथं आता सांगा 6x, आता हा इकडे आणला तर किती होणार? 5y. हा इकडे मायनस आहे, इकडे आणला की प्लस होणार. याला समजू की आपण हे इक्वेशन 1 आहे आणि हे इक्वेशन 2 आहे. आता हा 8 जो आहे याला मी इकडे आणला, हा मायनसचा प्लस झाला. हा तिकडे त्याच साइडला आहे. जर त्या साइडला असेल ना त्याचं साइन चेंज होईल. हे प्लस आहे इकडे. क्लियर? आता आपल्याकडे हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन. a1 b1 c1 a2 b2 c2. क्लियर? चला लिहा. a1 a2 मी इथे लिहून देतो पटापट. b1 b2 c1 c2. हे पहिलं इक्वेशन आहे. हे आपलं 1 1 असतं. चला बघा, a1 4 b1 3 c1 किती आहे रे? 4. आता हे आपलं आहे ना, हे 2 2 आला. बोला 6. बोल बाळा किती आहे? 5. याची व्हॅल्यू किती आहे? 8. क्लियर? चला, आता आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला सर्वप्रथम कशाची किंमत काढायची असते? d ची. d ची काढत असताना आपल्याकडे फॉर्म्युला आहे a2 a1. आपल्याकडे याचा फॉर्म्युला आहे, याचा फॉर्म्युला आहे a1 a2. काय फॉर्म्युला आपल्याकडे? a1 a2 b1 b2. हा फॉर्म्युला मी पुढेच उत्तर लिहितो. चला, a1 a2 किती आहे बाळा आपल्याकडे? 4 6. इकडे बघ 4 6. b1 b2 किती आहे आपल्याकडे? इकडे बघ याची व्हॅल्यू. इकडे बघ a1 4 b1. हे बघ a1 a2 6. इकडे बघ, तुम्हाला समजण्यासाठी मी हे असं एका खाली एक लिहिलं जेणेकरून लगेच कळेल. चला बोल, b1 ची याच्यात व्हॅल्यू पुट करा. या व्हॅल्यू बघा 3 5. 3 आणि 5. काय करायचं तुम्हाला याचं माहिती आहे ना? क्रॉस मल्टिप्लाय. चला आपण आता पुढे जाऊन क्रॉस मल्टिप्लाय करू. करा क्रॉस मल्टिप्लाय. किती होणार बोला पटकन? क्रॉस मल्टिप्लाय याचा आपल्याला करायचं आहे, बरोबर? किती होणार आहे? 4 × 5 मायनस, इकडे बघा 3 × किती होणार आहे? 6. कळालं? 3 × किती होणार आहे? 6. फक्त लक्ष द्या. करा किती होणार आहे बाळांनो? 20. इथे किती होणार आहे? -18. 20 - 18 म्हणजे किती उरले रे? 2. कोणाची व्हॅल्यू बाळा? हे बघा या सरळ लाईन मध्ये कोणाची व्हॅल्यू आहे? d ची. ओके, मी समजण्यासाठी इथे लिहितो. आपली d ची व्हॅल्यू आली 2. हे बघा मी या लाईन मध्येच काढली. आपण एक सरळ सोडू जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट पेज वर कन्फ्युजन होणार नाही. चला, आता आपल्याला काढायची आहे dx ची व्हॅल्यू. dx चा फॉर्म्युला काय आहे बाळांनो सांगा? c1 c2 b1 b2. ओके, व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. काय आहे व्हॅल्यू सांगा? 4 8. इकडे बघा 4 8. याच्या व्हॅल्यू आहे 3 5. 3 5. ओके, काय करायचं आपल्याला सांगा? क्रॉस मल्टिप्लाय. काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 × 5 बोला मायनस. काय करायचं आपल्याला? बरोबर का? मायनस 4 × किती आहे? 5 मायनस माझ्या जवळचं काय होणार आहे? 3 ×
8 किती होणार आहे 20 24 म्हणजे आपले आन्सर किती येणार आहे -4 पक्का लक्षात ठेवा कारण गडबड होऊ शकते आणि त्यामुळे 8 त्रिक 24 होणार 20 मधून 4 गेले तर किती होणार -4 होणार पक्का लक्षात घ्या किती होणार -4 क्लियर आता हे कोणाची व्हॅल्यू आहे आपली -4 तर ही आहे आपली dx ची व्हॅल्यू कोणाची व्हॅल्यू आहे dx ची व्हॅल्यू किती आली -4 आता एकच उरलं त्याचं नाव काय y dy उरला आता मला सांगा dy चा आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे तर आपण ते हे सगळं कळालं तुम्हाला बघा आपण d ची व्हॅल्यू काढली आणि dx ची व्हॅल्यू काढली आता आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला एकच उरला त्याचं नाव आहे आता आपण नेक्स्ट पेज वर घेऊ dy चा फॉर्म्युला आहे a1 a2 a2 c1 c2 काय फॉर्म्युला c1 c2 पक्का लक्षात घ्या मग dy बरोबर a1 a2 c1 c2 आपल्याला व्हॅल्यू बघायच्या आहेत a1 ची किती आहे बघा 4 6 4 8 बघून घ्या 4 6 4 8 परत बघा 4 6 4 8 चला किती आहे 4 6 4 8 ह्या व्हॅल्यू आता बघितलं आपण चला आता आपण याला खाली सोडवूया काय करायचं बाळांनो क्रॉस मल्टिप्लाय करायचं आपल्याला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर का चला करा क्रॉस मल्टिप्लाय 4 * 8 मायनस 4 * किती आहे 6 बरोबर हे किती होणार 32 मायनस किती होणार आहे 24 चला करा याच्यामधून हे घे किती होणार आहे तुमच्याकडे dy बरोबर किती होणार आहे 8 समजलं इथपर्यंत आता आपल्याला माहित आहे जर मला x ची व्हॅल्यू काढायची असेल तर dx भागिले d करावं लागणार आणि आता मी या सर्व किमती लिहून घेतो पहिल्यांदा तुम्हाला समजण्यासाठी बरोबर आता बघा मी इथं तुम्हाला समजण्यासाठी किमती लिहून घेतो d ची किंमत मी किती काढली dx ची किंमत किती काढली dy ची किती काढली ओके बघा मी d ची किंमत काढलेली आहे 2 dx ची काढलेली आहे -4 बरोबर हे किती काढलेली आहे 2 हे किती काढलेली आहे -2 -4 काढलेली काय काढलेली आहे -4 बरोबर आणि dy ची तर तुमच्या एकच आहे हे बघा किती आहे इथं 8 समजलं हे अशा मी व्हॅल्यू राईट करून घेतल्या आता इथं बघा मला x ची किंमत काढायची इथं तुमच्या समोरच आहे किती आहे -4 आणि किती होणार 2 2 1 जा 2 2 2 जा 4 सांगा x ची व्हॅल्यू किती आली -2 आता मला y ची व्हॅल्यू काढायची आहे तर मी लिहिणार dy भागिले d काय लिहिणार आहे dy भागिले d dy ची व्हॅल्यू तुमच्या समोरच आहे 8 आणि याची पण व्हॅल्यू तुमच्या समोरच आहे भाग करून टाका खूप सोपा आहे 2 1 जा 2 2 4 जा 8 y ची व्हॅल्यू आहे तुमच्या समोर x, y किती आले उत्तर तुमचं -2, 4 इट इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन इट इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन हे किती नंबरचं गणित होतं 2 नंबरचं एक लक्षात ठेवा हे समजून सांगणं जेवढं सोपं आहे परंतु मात्र एवढी जरी तुम्ही घाई केली किंवा थोडंसं जरी तुमचं कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे गेलं तर हे चुकू शकतं खूप सोपं आहे फक्त व्हिडिओ 1 किंवा 2 वेळा बघा बरोबर आणि सर्वात महत्त्वाचं की लक्ष द्या की आपल्याला काय ए करायचंय काय बी करायचंय खूप सोपं आहे क्लियर सर्वात महत्त्वाचं की हे जे तुमचे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले तुम्ही काय करा व्यवस्थितशीर लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवलं ना तर तुमचं हे खूप सोपं आहे बरोबर आता आपण जर का पूर्ण सगळं एकाच व्हिडिओ मध्ये शिकवलं कारण आपण प्रत्येक स्टेप वगैरे सगळं सांगतो खूप लांब व्हिडिओ जातो तर आपण काय करूया
जे 3 नंबरचं गणित आहे ना ते काय करूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय करणार सांगणार. तोपर्यंत हे सगळं लिहून घ्या व्यवस्थितशीर. ओके, थँक्यू, धन्यवाद.